शरीर सुखाची मागणी करत आणि त्याला नकार दिल्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इतकंच नाही तर प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृतदेह उसाच्या फडात टाकून फड पेटवून लावत मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। हा प्रकार गुरुवारी रात्री आजरा तालुक्यातील भादवण या गावात घडला असून या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत एका संशयिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवण या गावात मृत आशाताई मारुती खुळे वय 42 ही महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आई सोबत राहत होती। गुरुवारी दिनांक 28 रोजी संशयित आरोपी योगेश पांडुरंग पाटील वय 35 याने दुपारच्या सुमारास भादवण ते भादवणवाडी रस्त्यावर सदर महिलेला गाठले आणि बाजूला असलेल्या उसाच्या फडात सदर महिलेला ओढत घेऊन गेला। यावेळी योगेश याने सदर महिलेला बळजबरी करत शरीर सुखाची मागणी केली। मात्र त्यावेळी आशाताईने त्याला विरोध केल्याने संशयित आरोपी योगेशने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला।